नांदेडचा प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालेला आहे। धबधबा पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विदर्भात चांगला पाऊस झाल्यानं धबधबा प्रवाहित झालेला आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। आपण पाहूयात। नांदेड आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा आता प्रवाहित झाला आहे। विदर्भामध्ये ज्या पद्धतीने पावसाची हजेरी लागली त्याच विदर्भातील उपनद्यांचं पाणी या सहस्त्रकुंडपर्यंत येतं आणि त्यानंतर हा धबधबा प्रवाहित झाला आहे। धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपसुकच पर्यटक देखील आता इकडे वळलेले आहेत। राज्य शासनाने यासाठी इथे पर्यटकांना उभे राहण्यासाठी रॅम्प वगैरेची व्यवस्था केलेली आहे आणि पर्यटक इथे येऊन आपली सेल्फी काढणे आणि हे व्हिडिओ आणि हे नैसर्गिक दृश्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी आवर्जून इथे येत असतात। प्रत्येक शनिवार रविवारी इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती आहे। एकूणच सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाल्यामुळं लोकांना आउटिंगसाठी एक केंद्र मिळालं आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।